माझी गाढवाची बुद्धी सांगते काहीतरी धोका आहे. चिंटू चिंटू, अरे ते बघ किती सारे उंदीर आले. उंदीर वाचव. ओफो, एवढे सगळे उंदीर आले तरी कुठून? चिंटू, यांना संपवून टाक. नाही चिंटू, यांना मारू नकोस. ते उंदीर आहेत, खाण्याच्या शोधात आले आहेत. यांना फक्त बाहेर सोडून दे. एवढं काय घाबरतोयस? ते तर फक्त उंदीरच आहेत. काय? मला उंदरांची भीती वाटते. वीर जागा झालाय, आता काही उपयोग नाही. उंदरांना परत बोलवावं लागेल, नंतर संधी बघून हल्ला करेन. चिंटू, सगळे उंदीर निघून गेले. आता घाबरू नकोस. कमाल आहे, जी नसून घाबरतोस. जी नसलो तरी लहान मुलगा आहे, मला पण भीती वाटते ना. अरे वीर, काय झालं? आवाज कसला होता? आजोबा माहित नाही, पण कुठून तरी खूप सारे उंदीर आले होते. पण मी सगळ्यांना बाहेर सोडून दिलं. हाय वीर. हाय इमली. माहित आहे, काल रात्री कोण जाणे कुठून पण खूप उंदीर माझ्या खोलीत आले होते. चिंटूची तर भीतीने खराब अवस्था झाली होती. तो आमची मदत करण्याऐवजी टेबलवर चढून थरथर कापत होता. इतके सगळे उंदीर आले कुठून? वाचव मला. चिंटू, मांजर बन. तुला घाबरून उंदीर पळून जातील. जरा हे तर बघा, पहिली मांजर असेल जी उंदरांना घाबरून पळते. हे उंदीर परत आले. हे उंदीर नाहीयेत इमली, हे रोबोट्स आहेत आणि माझ्या मागे आले आहेत. मी यांना इथून लांब घेऊन जातो. रोबोबॉय सूट ऑन. वीर तर रोबो बॉय, तू कधीपर्यंत वाचशील? माझे उंदीर उडू शकत नाहीत. अरे 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 बंटी, काय करतोय? कार थांबव, थांबव. काय झालं? आपले 4 राऊंड मारून झाले आहेत आणि बाकीच्यांची अजून एकही राऊंड पूर्ण झालेली नाही. जर जिंकलो तर सगळ्यांना कळेल की आपण जादू केली आहे. चल जरा खाऊन पिऊन आराम करूया. मला तुला धोक्यात नाही घालायचंय. नाही वीर, मी तुला सोडून नाही जाणार. इमली, बंटी नॉर्मल बंटी वाटत नाहीये. ही इज बिहेविंग लाईक रोबोट. मला
वाटतं टिम्बक्टूने त्याला काहीतरी करून स्वतःच्या कंट्रोल मध्ये ठेवलं आहे. बंटीच्या हेल्मेट मध्ये रेड लाईट का लागली आहे? मला तर वाटतंय की याच हेल्मेट मुळे बंटी त्याच्या कंट्रोल मध्ये आहे. इमली तू ड्राईव्ह कर. मला त्याचं हेल्मेट काढावं लागेल. रोबो बॉय सूट ऑन. पण इतक्या वेगाने पळू शकतात की तू विचारही करू शकणार नाहीस. रोबोबॉयच्या मागे उंदीर लागलेत. हे कोणते उंदीर आहेत जे भिंतीवर पण इतक्या वेगाने धावत आहेत? आजोबा हे सगळे उंदीर रोबोट आहेत. यांच्या आत एका छोट्या मॉनिटर वरती माझा इमेज आहे आणि टार्गेट असं लिहिलेलं आहे. म्हणून हे सगळे माझ्या पाठी लागलेले आहेत. माझ्याकडे एक आयडिया आहे यांना ट्रॅप करायची. ऐका. ठीक आहे वीर, तू त्यांना शहराच्या बाहेर घेऊन ये. मी त्यांच्यासाठी सापळा रचून ठेवतो. ओके आजोबा. आजोबा माझा जेटपॅक डॅमेज झालेला आहे. मला उडता येणार नाही. आजोबा सगळे उंदीर नष्ट झाले आहेत. सॉरी मित्रांनो, दुसरी सीट इमलीसाठी आहे. त्या गोकार्ट रेस मध्ये तुम्ही दोघे भाग घेऊ शकत नाही. वीर तू मला कुठल्याच स्पर्धेत भाग घेऊ देत नाहीस. यावेळी मी तुझं काही ऐकणार नाही. अशा प्रकारे आपण त्या मुलाला बंटीला नवीन गोकार्ट देऊन वीरला रेस मध्ये हरवून. अरे गाढवांच्या सरदारा, जर गो कार्ड द्यायचीच असेल तर वीरला रेस मध्ये हरवण्यासाठी नाही, तर वीरला रेस मध्ये संपवण्यासाठी दे. म्याऊ, यू आर जीनियस बॉस. शी इज राईट बॉस. मी तुला हत्यारांनी भरलेली गो कार्ड देईन आणि त्याला हे हेल्मेट पण दे. हे हेल्मेट घालताच त्या बंटीचा मेंदू तुझ्या ताब्यात येईल आणि तो रोबोट सारखा वागेल. तेव्हा मग तू त्याला वॉकी टॉकी मध्ये जे काही सांगशील तो तसंच करेल. आता नाही राहणार कोणती खंत, कारण वीरचा होईल अंत. हे घे बंटी, हे घाल हेल्मेट. हे घालून रेस करशील तर नक्कीच फर्स्ट येशील. हा जिंटू पन्ना स्वतःच्या मनासारखंच करतो. सगळे विद्यार्थी लक्षपूर्वक ऐका. सगळ्यांना या ग्राउंडचे 5 राऊंड मारायचे आहेत. 5वा राऊंड शेवटचा राऊंड असेल. ओके एव्हरीबडी. अरे अरे, ही गोकार्ट पास झाली की फक्त हवा होती? वेगात वारा वाहत आहे सर. गोकार्ट एवढ्या वेगात कसा राऊंड मारू शकते ते बघा. अजून अर्धा राऊंड सुद्धा संपलेला नाहीये. टॅगर कार्ड,
आणि त्या वीरचे टायर बस्ट करून टाक. वीर, ते बघ. मला माहित होतं टिंबकटूने काहीतरी केलंच असणार. बंटी, वीरला ग्राउंडच्या बाहेर घेऊन जा आणि संपवून टाक. गो कार्ट मध्ये बसवलेल्या शस्त्राचा वापर